आज तर डायरेक्ट टायर लावून 100 मीटरचा इतका जबरदस्त वर्कआउट केला ना की नादच खुळा. तर नमस्कार भावांनो, स्वागत करतो आपल्या एका मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी उठून पहिलं फ्रेश झालो. इकडे आपला हृदय भाऊचा चाललेला अभ्यास, म्हणलं हृदय भाऊचा अभ्यास बघून आपण पण बसलो मग अभ्यासाला. आता सकाळचा अभ्यास झाला होता पूर्ण, म्हणलं चला भावांनो जाऊया ग्राउंडला. इथं चाललेलं टायरला होल पाडायचं नियोजन, कारण आमच्या इथं अशी प्रथा आहे की ताण लागली की हिर कांदायची. म्हणून मग म्हणलं भावांनो तुम्ही पाडा होल, मी येतो वॉर्मअप करून. मस्तपैकी आलो वॉर्मअप करून झाला, थोडीशी स्ट्रेचिंग बी करून घेतली आणि लगेच आपण आपल्या रनिंगला चालू केलं. 100 मीटरचा वर्कआउट होता, म्हणलं 2-2.5 किलोमीटर पळून यावं. रनिंग कंप्लीट केली आणि लगेच 100 मीटरच्या वर्कआउटला चालू केलं. आता आपल्या पोरांनी टायरचं नियोजन तर एकदम नंबर 1 लावलेलं. म्हणलं चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या माणसापासून झाली पाहिजे, म्हणून मीच टायर कमरेला बांधलं आणि रेपिटेशन मारायला चालू केले. 40 मीटरच्या 4, 60 मीटरच्या 4 टायर लावून असं रेपिटेशन मारले आणि त्यानंतर मग 80 मीटरच्या 4 आणि 100 मीटरच्या 5 असा आजचा वर्कआउट केला 100 मीटरचा. भावांनो 100 मीटरचा वर्कआउट तर झाला होता करून, म्हणलं आता गोळा टाकायचा. मस्तपैकी 7-8 गोळे टाकून गोळ्याची प्रॅक्टिस केली आणि इकडे ट्रेचिंग करायला आलो. भावांनो ट्रेचिंग करणं इतकं महत्वाचं आहे ना, 2-3 दिवस झालं होतं प्रॉपर ट्रेचिंगच झाली नव्हती. म्हणलं आज एकदम प्रॉपर ट्रेचिंग करावं आणि घरी जावं. मस्तपैकी प्रॉपर ट्रेचिंग केली आणि घरी आलो. घरी आलेलं पहिलं फ्रेश झालो. आपण आपला डाएट पूर्ण केला आणि सरळ लायब्ररीत जाऊन बसलो. लायब्ररीत गेल्यावर आपला अभ्यास चालू केला. अभ्यास म्हणल्यावर ब्लॉग बंद. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडियाला फॉलो करून ठेवा.